नमस्कार. गुड आय एम सी. आपण पाहत आहात की सेंद्रिय पद्धतीनं ऑर्गॅनिक शेती केलेली सोयाबीनला IMCचे ॲग्रो बूस्टर आणि ॲक्टिवेटर कसल्याही प्रकारचा खात न घालता पेरणी केली आणि पेरणी केल्याच्यानंतर सोयाबीनला ॲग्रो बूस्टर ॲक्टिवेटर यांच्या 2 फवारणी झाल्यानंतर आज आपण पाहत आहात की कशा प्रकारे त्या ठिकाणी सोयाबीनला खाली बुडापासून ते वरपर्यंत शेंगाची लागण झालेली आहे. आज इतरत्र बघितलं तर सोयाबीनला त्या ठिकाणी शेंगाची लागण दिसत नाही, पण आज हे आपण सोयाबीन पाहत आहात की केवळ IMC ॲग्रो बूस्टर आणि ॲक्टिवेटर यावरती हे कशा प्रकारे चांगल्या प्रकारे डोलत आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी इतरांना न सांगता आपल्या स्वतःच्या शेतामधील 1 एकर का होईना आपली शेती सेंद्रिय केली पाहिजे. या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये जे केमिकलचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळं जे आजाराचं प्रमाण आपल्या घरामध्ये येत आहे, तर हे केमिकलचं प्रमाण कमी व्हावं आणि आपल्या घरातील आजार दूर व्हावं यासाठी आणि आपलं परिणामी उत्पन्न त्या ठिकाणी वाढावं यासाठी आपण IMC ॲग्रो ग्रोथ बूस्टर आणि ॲक्टिवेटर याचा वापर करून सेंद्रिय शेती करावी. आपण पाहत आहात की कशाप्रकारे या ठिकाणी सोयाबीनला शेंगाची लागण झालेली आहे आणि नंबर 1 सोयाबीनचं पीक या ठिकाणी IMC ॲग्रो बूस्टर आणि ॲक्टिवेटरवर डोलत आहे हे आपण पाहत आहात. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी जरी आपण या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये जरी आपण पेरणी केलेलं नसाल किंवा त्याला बियाला लावलेलं नसेल किंवा फवारणी केलेलं नसेल, तर इथून पुढं ज्यावेळेस रब्बी हंगाम सुरू होईल त्यावेळेस मात्र प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा दाणा एकही न टाकता IMC ॲग्रो ग्रोथ बूस्टर बियाला लावण्यापासून ते त्या ठिकाणी फवारणीपर्यंत याचा वापर करून आपण आपली शेती सुधारू शकता. थँक्यू. गुड आय एम सी.